मुंबई पुणे प्रवास जलदगतीनं व्हावा यासाठी 95 सालच्या युती सरकारच्या कार्यकाळात एक्सप्रेस वेची निर्मिती झाली। या रस्त्यामुळे मुंबई पुणे प्रवास सुकर झाल्यामुळे सुरुवातीला कौतुकाचा वर्षाव झाला, पण आता वाढत्या अपघातांमुळे हा एक्सप्रेस वे चर्चेत आलाय। सातत्यानं होणारे अपघात आणि मृतांचा वाढता आकडा यावरून हा एक्सप्रेस वे मृतांचा सापळा बनत चालल्याची ओरड होतीये। विशेष म्हणजे आपल्याकडे कोणतेही अपघात झाले तरी सरकारवर किंवा प्रशासनावर ठपका ठेवायची प्रथा आहे। पनवेल जवळच्या अपघाताच्या बाबतीतही असंच झालं। हा अपघात झाला आणि लगेचच अनेकांनी यंत्रणेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून कांगावा करायला सुरुवात केली। पण प्रत्यक्षात जेव्हा एक्सप्रेसवेवरील अपघातांमागची कारणं शोधण्याचा प्रयत्न साम टीव्हीनं केला तेव्हा वाचकांच्या प्रतिक्रियांमधूनच अपघातांची कारणं आणि त्यावरचे उपाय सापडले। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर गेल्या 5 वर्षात 2,500हून अधिक दुर्घटना घडल्या असून त्यात 600हून जास्त जणांचा बळी गेलाय। यातले बहुतांश अपघात हे चालकांच्या चुकांमुळे झालेत। मुळात एक्सप्रेसवे सारखा रस्ता, तिथं धावणाऱ्या गाड्यांची संख्या, वाहनांची वेग मर्यादा, एकमेकांना मागे टाकत पुढे जाण्याची सुरू असलेली स्पर्धा पाहिल्यानंतर प्रत्येक वेळी प्रशासनाच्या नावानं खडीफोड का? सजग नागरिक किंवा समजूतदार चालक म्हणून आपली काहीच जबाबदारी नाही का, असा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे। ई सकाळच्या वाचकांच्या या प्रतिक्रिया बरंच काही सांगून जातात। या अपघातामागचं कारण देताना अरविंद नावाचे वाचक म्हणतात, टायर पंक्चर झाल्यानं स्विफ्ट चालकानं मुख्य लेनमध्ये गाडी उभी करणं योग्य आहे का? अशा वेळी त्यानं गाडी डाव्या बाजूला सर्व्हिस लेनमध्ये का घेतली नाही? विशेष करून एक्सप्रेसवेवर अपघात होतात ती वेळ पहाटेची असते। रात्रभर प्रवासामुळे चालकांना थकवा अनावर होतो आणि नेमक्या साखर झोपेच्या वेळेत चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटतं। एक्सप्रेसवेचा मार्ग पाहता तिथून धावणारी सर्व वाहनं सुस्थितीत असतात का? त्यांची देखभाल, दुरुस्ती आणि तपासणीचं काय? तर मंदार यांनी पहाटेच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवण्याची सूचना केली आहे। टोल बूथवर ड्रायव्हरची तपासणी व्हायला हवी असंही त्यांचं म्हणणं आहे। शिवाय मोठ्या गाड्या आणि छोट्या गाड्यांच्या लेन वेगळ्या करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे। प्रफुल्ल पेंढारकर यांनी जोवर वाहनांच्या वेगमर्यादेवर आणि लेन तोडणाऱ्यांवर कडक कारवाई होत नाही तोवर अपघात होतच राहणार असं म्हटलंय। तर संदीप यांनी गाड्यांच्या प्रखर दिव्यांबाबत कडक नियम असावेत अशी सूचना केली आहे। दिव्यांच्या प्रकाशाचा त्रास चालकांना होऊ नये म्हणून डिव्हायडरमध्ये झाडं लावणं अनिवार्य आहे, मात्र बऱ्याच ठिकाणी त्याकडे सपशेल दुर्लक्ष झालेलं दिसतं। जयंत यांनी अवजड वाहन चालकांच्या मुजोरीचा मुद्दा उपस्थित केलाय। बऱ्याचदा हे अवजड वाहन चालक पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लेनमधून गाडी चालवत असतात। त्यांच्यातल्या स्पर्धेमुळे छोट्या वाहन चालकांनाही जागा मिळत नाही, त्यामुळे एकमेकांना मागे टाकण्याच्या नादात अपघाताला आमंत्रण मिळतं। वाचकांच्या या प्रतिक्रिया वाचल्यानंतर एकच लक्षात येतं की बहुतांश अपघात हे मानव निर्मित असून वाहन चालकांनी यातून धडा घेणं आवश्यक आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून दररोज हजारो वाहनं ये जा करत असतात। हैदराबाद, बंगळुरू, गोवा अशा परराज्यात जाणाऱ्या वाहनांची संख्याही जास्त असते। त्यामुळे या गाड्यांची नियमित देखभाल दुरुस्ती होते का? लांबच्या प्रवासात खासगी बस, ट्रक यासारख्या मोठ्या वाहनांमध्ये 2 ड्रायव्हर्सची व्यवस्था का असत नाही? वाहनांच्या वेगावर मर्यादा ठेवण्यासाठी GPS यंत्रणा अनिवार्य आहे का? याशिवाय खासगी वाहनांमधून होणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीचं काय? या बाबीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत। त्यामुळे अपघात झाल्यानंतर प्रत्येक वेळी प्रशासनावर खापर फोडण्याऐवजी आपलीही काही नैतिक जबाबदारी आहे हे वाहन चालकांनी आणि मालकांनी लक्षात घ्यायला हवं। मयुरेश कळव, साम टीव्ही, मुंबई।